अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते. मंडळींनो, तुम्ही ऐकलं असेल किंवा आपली वर्षभरामध्ये 3 नवरात्रोत्सव असतात आपल्या आई भगवतीच्या. तर त्यातली सगळ्यात मोठी नवरात्रोत्सव असते जी प्रत्येक जण मोठ्या उत्साहात साजरी करते, ती म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव. शारदीय नवरात्रोत्सवामध्ये आपण आपल्या घरामध्ये घट बसवतो आई भगवतीचा, कुलदेवीचा. त्याचबरोबर 9 दिवस उपवास करणे असेल, अखंड दीप प्रज्वलन करणे असेल, विविध स्तोत्र, मंत्र, सेवा आपण करत असतो त्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये. पण त्याचबरोबर आपणास माहिती असेल की 2 नवरात्र पण असतात, त्या गुप्त असतात. त्या म्हणजे शाकंभरी नवरात्र आणि चैत्र नवरात्र. आता लवकरच आपली शाकंभरी नवरात्रोत्सव ही सुरू होणार आहे. ती कधी सुरू होणार आहे, कधी संपणार आहे. त्याचबरोबर ज्यांची शाकंभरी कुलदेवी आहे, त्यांनी नवरात्रोत्सव कधी साजरी करायची आहे. आणि हो, त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये शाकंभरी नवरात्रोत्सवानिमित्त घरात घट बसवले जात नाही, पूजा अर्चा केली जात नाही, त्यांनी कुठले मंत्र, स्तोत्र आणि सेवा करायचे आहेत, याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. ज्यांना कोणाला वर्षभर आई भगवतीची, कुलदेवीची सेवा करणं शक्य होत नाही, रोज करणं शक्य होत नाही, ते नक्कीच ही शाकंभरी नवरात्रोत्सव जी येणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच आई भगवतीची, तुमची 3.5 शक्तिपीठांपैकी कुठलीही कुलदेवी असू दे, तिची सेवा अर्चा या तुम्ही जर दिवसांमध्ये जर केली, या नवरात्रामध्ये जर केली, तर नक्कीच भरभरून तुम्हाला आशीर्वाद आई भगवतीचा मिळणार आहे. घरामध्ये अन्नधान्याची कमी कधी राहणार नाही आणि घरामध्ये जे काही शुभ कार्य अडकून राहिले आहेत, ते सुद्धा तुमचे मार्गी लागतील. सगळ्या गोष्टी, अडचणी ह्या दूर होतील. तर नक्कीच आजचा व्हिडिओ हा त्यावरच असणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल. चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, सर्वप्रथम शाकंभरी देवी ही कोण आहे? तर शाकंभरी देवी ही अन्नपूर्णा मातेचंच एक रूप आहे. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचं रूप असल्यामुळे, कारण की ती भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते शाकंभरी देवी. आणि शाकंभरी देवी पाहायला गेलं तर माता पार्वतीचं देखील एक मूळ रूप देखील मानलं गेलेलं आहे. तर शाकंभरी देवी ही पाहायला गेलं तर देशस्थ ब्राह्मण जे आहेत, त्यांच्या कुटुंबामध्ये ही कुलदेवी म्हणून ओळखली जाते. ह्या जे देशस्थ ब्राह्मण आहेत, त्यांच्या घरामध्ये ही शाकंभरी नवरात्रोत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरी होत असते. घट बसवले जातात, विविध स्तोत्र, मंत्र, सेवा, आरती या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरामध्ये केल्या जातात. पण आता तुम्ही म्हणताल की ताई, आमची शाकंभरी कुलदेवी तर नाही आहे, मग आम्ही ही नवरात्रोत्सव कशी साजरी करायची? पण मी सांगेल की तुमची भलेही कुलदेवी नसू देत, पण तरी सुद्धा माता पार्वती जी आहे, ते माता पार्वतीचंच एक रूप आपली कुलदेवी आहे. 3.5 शक्तिपीठांमध्ये ज्या काही देवी आहेत, त्या आपल्या माता पार्वतीचंच रूप आहे. त्याच्यामुळे कुठलंही वेगळं काही नाही आहे याच्यामध्ये. आणि फक्त शाकंभरी देवी आहे, ती भाज्यांची देवी म्हणून ओळखली जाते आणि तिला अन्नपूर्णा मातेचं देखील रूप असं मानलं जातं. कारण की ती सगळ्या जगाला अन्न पुरवत असते. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की ही नवरात्रोत्सव खूप महत्त्वाची आहे. नक्कीच या नवरात्रीमध्ये तुम्ही आई भगवतीच्या, भले घट घरामध्ये असो किंवा नसो, घरामध्ये काही तुमच्या त्या कुळाचार असो किंवा नसो शाकंभरी देवीचा, तरी सुद्धा तुम्ही आई भगवतीची मनापासून जर या नवरात्रोत्सवामध्ये सेवा अर्चा केली, मंत्रस्तोत्र पठण केले, तर नक्कीच भरभरून यशाचं हे तुमचं वर्ष, नवीन वर्ष जाणार आहे. तर आता सर्वप्रथम शाकंभर नवरात्रोत्सव जी आहे ती कधी सुरू होते आहे, ती आता पाहून घेऊया. तर शाकंभरी नवरात्रोत्सव जी आहे, ती आता नवरात्रोत्सव जी आहे, ती उद्या मंगळवारी 7 तारखेला सुरू होणार आहे. म्हणजे 7 जानेवारीला ही सुरू होईल आणि तिची समाप्ती जी आहे, ती आपली 13 तारखेला, म्हणजेच 13 तारखेला सोमवार आहे, 13 जानेवारीला. आणि त्या दिवशी आपली ही शाकंभरी नवरात्रोत्सव जी आहे ती समाप्त होणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक प्रकारे सांगू इच्छिते की पौष महिन्यामध्ये, पौष महिन्यातली जी पौर्णिमा येते, त्या दिवशी आपली शाकंभरी नवरात्रोत्सव ही साजरी होत असते. म्हणजेच शाकंभरी देवीची जयंती ही साजरी होत असते. तर याच्या मागे 2 कथा देखील आहेत. तर त्या कथा म्हणजेच काय, आणि किती शुभ दिवस आहे बघा. उद्या मंगळवार आहे, आई भगवतीचा दिवस आहे. उद्या 7 तारखेपासून, म्हणजेच उद्या दुर्गाष्टमी सुद्धा आहे, म्हणून अतिशय शुभ दिवस आहे. उद्यापासून या नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे आणि 13 तारखेला, त्याच्यानंतर 13 तारखेला, 13 जानेवारीला सोमवारी याची समाप्ती होणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे 7, 8, 9, 10, 11, 12, 13 तुम्हाला 7 दिवस भेटणार आहेत आई भगवतीची, कुलदेवीची मनापासून सेवा करण्यासाठी. मनापासून सेवा करा, कारण की आपले जिथे कुठे दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र, मठ आहे, तिथे सुद्धा आई भगवतीची अशा, म्हणजे त्या दिवशी तर भाज्या वगैरे अर्पण केल्या जातातच. 13 तारखेला ती जयंती साजरी तर केली जातेच. 64 प्रकारच्या भाज्या अर्पण केल्या जातात. ज्या हंगामी भाज्या आता येतात आपल्या बाजारामध्ये, त्या सर्व भाज्या देवीला त्या दिवशी, ह्या पौर्णिमेच्या दिवशी ह्या अर्पण केल्या जात असतात. फळे, फुले, भाज्या जे काही आहे ते अर्पण केलं जात असतं. म्हणून तुम्हाला सांगते की खूप महत्त्वाची ही शाकंभरी नवरात्रोत्सव असणार आहे. तर मंडळींनो, आता शाकंभरी नवरात्रोत्सव, आता ही तुम्हाला उद्या, आता ज्यांची कुलदेवी आहे त्यांना तर माहिती आहे की ते त्यांच्या म्हणजे जी काही प्रथा आहे त्याप्रमाणे ते कुलदेवीचे घट बसवतील, सगळं काही कुळाचार पार पाडतील. पण ज्यांच्या घरामध्ये शाकंभरी देवीचे घट बसत नाही किंवा कुलदेवी ती नाही आहे, तर त्यांनी काय करायचं आहे?
मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, शाकंभरी देवीची आता या नवरात्रोत्सवामध्ये तुम्ही जी काही सेवा करताल देवीची, ती आपल्या आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा असणार आहे. ती काही वेगळी नाही आहे. तर यामध्ये 2 कथा देखील आहेत. शाकंभरी देवीची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल 2 कथा देखील आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माता पार्वतीचं तुम्हाला सांगितलं हे रूप आहे शाकंभरी देवी. तर ज्यावेळेस माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी खूप कठोर तपश्चर्या केली होती. त्यासाठी त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला होता आणि फक्त पालेभाज्या वनामध्ये राहून त्यांनी फक्त पालेभाज्या ग्रहण केल्या होत्या. त्यामुळे सुद्धा ही शाकंभरी देवीचं म्हणजे त्यातून उत्पत्ती झाली किंवा त्याच्या त्यामागे एक अशी म्हणजे त्यांनी पालेभाज्या खाल्ल्यामुळे अशा प्रकारे त्यामागची एक ही कथा आहे. दुसरी कथा जी आहे की पुराणानुसार 100 वर्ष ज्यावेळेस पुराण काळामध्ये ज्यावेळेस 100 वर्ष पाऊस पडला नाही आणि पाऊस न पडल्यामुळे तिथल्या जनतेला पाणी असेल, अन्न असेल किंवा कुठल्याही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावं लागलं आणि अशा प्रकारे एक जी व्यक्ती आहे ती मरायला म्हणजे मरायला लागली. त्यावेळेस तिथले जे काही ऋषी होते त्या ऋषींना ते बघवलं नाही आणि त्या ऋषींनी माता पार्वतीची आराधना केली. मनापासून त्यांना देवीला हाक मारली, विनंती केली. त्यावेळेस माता पार्वतीने शाकंभरीच्या रूपामध्ये तिचं रूप धारण केलं. शाकंभरी देवी म्हणून तिने रूप धारण केलं आणि तिच्या शाकंभरीचं देवीचं जेव्हा रूप तेव्हा प्रकट झालं त्यावेळेस तिच्यामधून पूर्ण भाज्या, फळं, फुलं जी काही ती बाहेर यायला लागली. तिची उत्पत्ती त्याच्यातून झाली त्या फळभाज्यांमधून आणि त्या पूर्ण शरीरातून भाज्या ह्या बाहेर पडायला लागल्या. फळं असतील, जे काही अन्न असेल, जे काही वन औषधी असतील त्या सगळ्या बाहेर पडायला लागल्या आणि त्याच्यातून पूर्ण वन्यजीव असेल किंवा जे काही प्राणी मात्रा जी असेल किंवा जी काही माणसं आहेत, जनता आहे, त्यांना सगळ्यांचं पालन पोषण माता शाकंभरीने खूप वर्ष केलेलं आहे. त्याच्यामुळेच अन्नपूर्णाचं सुद्धा रूप हे मानलं गेलेलं आहे शाकंभरी देवी. तर अशा प्रकारे ह्या मागे ह्या 2 कथा आहेत. म्हणून या येत्या म्हणजे त्या पौष महिन्यातली जी काही पौर्णिमा आहे त्या दिवशी ही शाकंभरी पौर्णिमा उत्साहात साजरी होत असते. आता आता तुम्ही म्हणताल की ताई आमच्या घरात घट बसत नाही किंवा अशा काही कुठली प्रथा नाही आहे शाकंभरी नवरात्रोत्सव साजरी करण्याची, तर आम्ही कुठल्या सेवा अर्चा करू शकतो का? तर हो, तुम्हाला करायच्याच आहे, त्याच्यासाठी पर्याय नाही, करायचेच आहेत. कारण की वर्षभर आपण काय करतो, फक्त देवपूजा करतो, कुलदेवीचा टाक, फोटो पुसणे, हळद कुंकू वाहणे किंवा एखाद्या आपण किंवा शारदीय नवरात्रोत्सव जशी मोठी साजरी करतो त्याच्यानंतर आपण कधीच पुन्हा आई भगवतीचा पाठ करणे असेल किंवा मंत्र स्वतःचं पठण करणे असेल, उपवास करणे असेल, या गोष्टी आपण करतच नाही. अक्षरशः विसर पडतो. फक्त शारदीय नवरात्रोत्सव खूप मोठी साजरी करतो आणि त्यावेळेस आपण अक्षरशः तुटून पडतो सेवा अर्चा करण्यासाठी. तर वर्षभर आपल्या हातून आपल्या कुलदेवी, कुलदैवत, पितरांची आणि गुरूंची सेवा ही घडलीच पाहिजे, रोज घडली पाहिजे. तरच त्याचे अनुभव आपल्याला येतात आणि लवकर तात्काळ फळ देखील मिळत असतं आपल्या सेवेचं. तर म्हणून सांगते की आता उद्या मंगळवार आहे. आता उद्या मंगळवारपासून ते 13 तारखेपर्यंत तुम्ही कुठल्या सेवा अर्चा करू शकतात. जर घट घरामध्ये बसत नसेल, तुम्ही घट नाही बसत ना तर अखंड दिवा देखील या 7 दिवसामध्ये तुम्ही लावू शकता. ती सुद्धा एक सेवा तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि अतिउच्च कोटीची जी काही सेवा आहे आपल्या 3.5 शक्तिपीठांपैकी जी कुठली तुमची कुलदेवी असेल तिची अतिउच्च कोटी सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती या पोथीचं पूर्ण एक पाठ करणे. तुम्ही या 7 दिवसामध्ये 1 पाठ, 3 पाठ, 5 पाठ किंवा 7 दिवसामध्ये रोज एक पाठ जरी केला, 1 ते 13 अध्याय एका बैठकीमध्ये जर वाचून घेतले आणि 99 मंत्र तुम्ही जो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे याचं जर जास्तीचं पठण केलं 7 दिवसामध्ये तर अतिशय उत्तम असणार आहे. मी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य अडली आहेत, लग्न जमत नाही आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आहे, आर्थिक संकट आहे किंवा विविध प्रकारचे तुमच्या घरामध्ये किंवा संतान प्राप्ती घरामध्ये म्हणजे होत नाही आहे, जोडप्यांना विविध प्रकारचे जे काही तुमचे कौटुंबिक जे काही प्रश्न असतील, घरात शुभ कार्य घडत नाही आहेत, मुलगा उत्तम आहे, त्याला योग्य वधू मिळावी असं वाटत आहे आणि जर असा कुठलेही प्रश्न असतील तर नक्कीच त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा अतिशय महत्त्वाची आहे. कारण की आपल्या कुळाची जी काही आई आहे ती आई भगवती असते. त्याच्यामुळे तिची सेवा आपल्या हातून होणे आणि सगळे काही आपल्या घरामध्ये जी काही शुभ कार्य असतात ती फक्त कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या हातामध्येच असतात. म्हणून त्यांची जास्तीत जास्त सेवा आपल्या घरामध्ये घडलीच पाहिजे. त्याचबरोबर आता ही सेवा कोण कोण करू शकतं, तर ही सेवा कुमारिका करू शकतात. योग्य वर मिळण्यासाठी, अनुकूल वर प्राप्ती होण्यासाठी किंवा मुलं सुद्धा करू शकतात. योग्य वधू प्राप्त होण्यासाठी, तुम्हाला जी काही अनुकूल वधू आहे ती मिळावी यासाठी तुम्ही मुलं सुद्धा करू शकतात. जे काही लग्नायोग्य मुलं मुली आहेत ते सुद्धा करू शकतात.
पण मुलींनी, कुमारिकांनी ज्यावेळेस याचा पाठ करताल त्यावेळेस पूर्ण शृंगार करून तुम्हाला तो पाठ करायचा आहे. हातामध्ये हिरव्या बांगड्या असेल, कपाळी टिकली असेल, साडी परिधान करणे किंवा पंजाबी ड्रेस घालणे, अशा प्रकारे तुम्हाला डोक्यावर पदर घेऊन हा पाठ करायचा आहे, तरच त्या सेवेचं फळप्राप्ती होईल. सवाष्ण महिलांनी पूर्ण शृंगार करूनच ह्या 7 दिवसामध्ये पाठ करायचा आहे, ना की तुम्ही नाईट पॅन्ट, नाईट ड्रेस, गाऊनवरती कशावरती हातात बांगड्या असली, कपाळी टिकली नाही, अशा प्रकारे पाठ करायचा नाही. पूर्ण शृंगार करून, आई भगवतीची ती सेवा आहे, अति उच्च कोटीची सेवा आहे. त्यामुळेच मला सांगते की पूर्ण शृंगार करून सवाष्ण महिलांनी करायचे आहे. विधवा स्त्रियांनी सुद्धा करू शकता, प्रेग्नेंट महिलांनी सुद्धा करू शकता. कोणाचंही काही याला काही बंधन नाही की ह्याने ज्याला वाचता, लिहिता, बोलता येतं त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकतात. याला काही सुद्धा अट नियम नाही आहे. हे तुम्हाला कळालं असेलच आता. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली की ह्याचा 1 पाठ झाला, 5 पाठ झाले किंवा 7 असेल, 7 दिवसामध्ये 1 पाठ रोज झाला तर खूप जास्त म्हणजे तुम्हाला खूप जास्त त्याचं फळ प्राप्ती होऊ शकते चांगल्या प्रकारे. त्याचबरोबर आता ज्यांना पाठ वाचणं शक्य नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्रम म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्रम हे तुम्हाला नित्य सेवेच्या पोथीमध्ये भेटून जाईल. गुगलवर सर्च करा, पीडीएफ भेटून जाईल, कुठेतरी भेटेल. संस्कृतमध्ये आहे, संस्कृतमध्ये ते पठण करायचं आहे, छोटंसंच आहे, पण ते पूर्ण सिद्ध कुंजिका स्तोत्रम जर तुम्ही या 7 दिवसामध्ये 1 वेळेस, 3 वेळेस, 5 वेळेस, 11 वेळेस जर तुम्ही रोज पठण केलं किंवा 1 वेळेस जरी रोज पठण केलं तरी सुद्धा तुम्हाला या पोथीचा पूर्ण पाठ केल्याचं त्याच्यामध्ये पुण्यफल प्राप्त होणार आहे. दुर्गा सप्तशती या पोथीचा पूर्ण पाठ केल्याचं पुण्य त्या सिद्ध कुंजिका स्तोत्रमध्ये आहे. पण असं नाही की तुम्ही पाठच करायचं नाही. मी हे कोणाला सांगितलं ज्यांना वेळच नाही आहे, त्यांना खूप धावपळ आहे, काम आहे, बाहेरची पण कामं आहे, जॉबला जावं लागतंय महिलांना किंवा पुरुषांना आणि घरी येऊन घरातलं पण करावं लागतंय, लहान बाळ आहे किंवा बसायला जास्त वेळ जमत नाही, शारीरिक व्याधी आहे, त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रम जास्तीत जास्त पठण करा या 7 दिवसामध्ये. ही एक सेवा तुम्ही करू शकता, नित्य सेवेच्या पोथीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला 99 मंत्र जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे 7 दिवसामध्ये. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे म्हणजे 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुठलीही कुलदेवी असू दे, तिला माझा नमस्कार असू दे, असा ह्याचा अर्थ होतो. म्हणून तुम्हाला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेचा जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे आणि कुलदेवीचं नामस्मरण करा. नंतर या 7 दिवसामध्ये ज्यांना शक्य असेल त्यांनी आई भगवती टाकावरती, भले तुमच्याकडे घट बसत नाही तर तुम्ही भगवती टाकावरती, मूर्तीवरती, तुम्ही फोटोवरती कुंकुमार्चन करा. श्री सुक्तमचं 16 वेळेस पठण करून 16व्या वेळेस तुम्ही हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे आणि ते कुंकू तुम्हाला हळदीचंच कुंकू वापरायचं. 5 बोटांनी किंवा 3 बोटांनी तुम्ही श्री सुक्तमचं पठण करून कुंकुमार्चन करू शकता. ते कुंकू बाजूला ठेवायचं आणि घरातल्या मंडळींनीच फक्त ते कुंकू लावायचं आहे, बाहेरच्या व्यक्तीने लावायचं नाही किंवा कोणाला द्यायचं सुद्धा नाही. ही सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही 7 दिवस पूर्ण तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता जास्तीत जास्त वेळा. ही सुद्धा खूप जास्त अतिउच्च कोटी सेवा असणार आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर समजा कुलदेवीचा टाक फोटो आता तर तो असेलच म्हणा, नसेल असं कुठलं घर नसेल, जर समजा नाही आहे तर तुम्ही अन्नपूर्णा जी मूर्ती आहे ते सुद्धा तुमच्याकडे असेलच, देव प्रत्येकाने देवघरात असतील, तिच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन, अभिषेक ह्या गोष्टी करू शकतात. त्याच्यामुळे सांगते की तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या 7 दिवसामध्ये शाकंभरी नवरात्रोत्सव ही साजरी करा. साजरी करा म्हणजेच काय, मंत्र, स्तोत्र, पाठ जे काही असतात ते सगळं पठण करा, मनापासून करा आणि वर्षभर आपल्या हातून ही सेवा घडल्याच पाहिजे. कारण की कसं असतं, आपण फक्त शारदीय नवरात्रोत्सव करणार वर्षातून एकदाच आणि त्याच्यातच आपण त्या सेवा केल्यानंतर आपण सगळं विसरून जातो आणि आपापल्या धावपळीच्या जगामध्ये व्यस्त होऊन जातो. तसं न करता आपण आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची, पितरांची, गुरूंची सेवा आपल्या हातून ही रोज घडलीच पाहिजे. तरच त्या लोकांना लवकर तात्काळ फळ प्राप्ती होत असते. कारण की खूप लोकांना खूप लवकर अनुभव येतात, खूप लोकांना उशिरा अनुभव येतात. त्यामागचं हेच कारण आहे. तुम्ही जर म्हणजे संकट अडचणी आल्या तरच धावा करणार देवी देवतांचा, कुलदेवींचा, तसं जमणार नाही. रोज तिचं नामस्मरण करा, तिचं जागर करा किंवा जे काही मंत्र, स्तोत्र, सेवा, पोथी वाचन असेल त्या गोष्टी करा. दिवसभरात कधीही करू शकता, त्याला काही वेळेचं तुम्हाला बंधन सुद्धा नाही आहे. फक्त या 7 दिवसांमध्ये घरामध्ये कुठल्याही प्रकारे, भले घट घरामध्ये बसत नाही तरी सुद्धा आपल्या देवीचीही नवरात्रोत्सव असणार आहे, गुप्त नवरात्र. त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये मांसाहार करायचा नाही आहे. जर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करता तर ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. व्यसन करायचं नाही, घरामध्ये कुठल्या प्रकारचं मांसाहार करू नका. आणि मासिक धर्म असेल तर नामस्मरण फक्त करत चला. मासिक धर्म झाला 5 दिवसात जर तुमचा मासिक धर्म संपला समजा, तर तुम्ही उरलेले 2 दिवस असतील ते 2 दिवसामध्ये सुद्धा किंवा 1 दिवस पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही कुलदेवीचा पाठ जर मनापासून केला, 99 स्तोत्र, मंत्र, कुंकुमार्चन ह्या सेवा केल्या
तरी सुद्धा तुम्हाला फळप्राप्ती ही होणार आहे आणि येणार हे तुमचं नवीन वर्ष जे आहे 2025 हे वर्ष खूप भरभराटीचं आणि कधीच तुम्हाला अन्नधान्याची घरामध्ये कमतरता भासणार नाही असा हा आशीर्वाद ह्या आई शाकंभरी देवीचा आपल्याला भेटत असतो. म्हणून मनापासून तुम्ही सेवा करा आणि फळाची चिंता करू नका, ते तुम्हाला कधी ना कधी भेटणारच आहे. तर मी असं नका समजू की आता मी एवढं दिवस सेवा केली मग आता मला फळ लगेच भेटेल, असं नाही. योग्य वेळ योग्य काळ ठरवणारे आपले गुरु कुलदेवी कुलदैवत त्यांना सगळं माहिती असतं. आपण काहीच करायची गरज नाही, फक्त आपण निस्वार्थ सेवा करत राहणे एवढंच आपलं काम आहे आणि विश्वास ठेवणे त्या सेवेवरती हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे ही शाकंभरी नवरात्रोत्सव मोठ्या मोठ्या उत्साहामध्ये आणि आपल्या घरामध्ये नाममंत्र स्तोत्र पठण असेल, पोथी वाचन असेल आणि आवर्जून एक तरी पाठ दुर्गा सप्तशतीचा करायला विसरू नका. खरंच करा आणि एकदा अनुभव घेऊन बघा. खूप मोठी सेवा आहे आणि तेवढंच मोठी फळप्राप्ती देखील तुम्हाला होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.